ओके ओके ठीक आहे. सो लास्ट लेक्चर पर्यंत आपण मल्टिपल अँगल फॉर्म्युले डिस्कस केले बघा. आता आपल्याला या चॅप्टर मधला सेकंड लास्ट पॉईंट स्टडी करायचा, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके, हे पण खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यांचं प्रूफ पण स्टडी करायचे. सो ऍक्च्युअल मध्ये जे आपण फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले बघणार आहे बघा, ते म्हणजे एकाच प्रूफ मध्ये दोन्ही प्रूफ येऊन जातात त्यांचे. सो चार चार फॉर्म्युले याच्यामध्ये आहेत. ओके, सो आपल्याला ते आता डिस्कस करायचं आहे. सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता आजचा, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ओके, सो याच्यामध्ये टोटल 4 फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. सो पहिला फॉर्म्युला आहे, म्हणजे मी अगोदर इथं लिहितो, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि हे फॉर्म्युले प्रूव्ह करतानाच आपल्याला काय होणार आहे, डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले भेटणार आहे. ठीक आहे, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. सो पहिला फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी. ओके, दोन साइन टर्मची इथं ऍडिशन आहे. सो याचा आन्सर असतं 2 टाइम्स साइन, ह्या दोन अँगलची ऍडिशन करायची आहे, म्हणजे सी प्लस डी, त्याला डिवाइड केलं 2 ने, इंटू कॉस. आता त्याच दोन अँगलची सबस्ट्रॅक्शन आहे, सी मायनस डी, त्याला मी डिवाइड केलं परत 2 ने. ठीक आहे, हा झाला पहिला फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट सेकंड फॉर्म्युला आता याचा, साइन सी मायनस साइन डी. याच्यामध्ये परत 2, आता इथं साइन सी मायनस साइन डी आहे, तर इथं साइन आणि कॉस मध्ये फक्त इंटरचेंज करायचं फॉर्म्युल्यामध्ये. सो तो होईल 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन, सेकंड इथं सी मायनस डी अपॉन 2. आपण हे फॉर्म्युले तर तुमच्या लक्षात येईल बघा, हे जे ब्रॅकेट आहे ना, पहिला ब्रॅकेट ऑलवेज राहणार आहे सी प्लस डी अपॉन 2 आणि दुसरा ब्रॅकेट राहणार आहे सी मायनस डी अपॉन 2. ओके, इथं पहिला ब्रॅकेट परत सी प्लस डी अपॉन 2, दुसरा ब्रॅकेट सी मायनस डी अपॉन 2. नंबर 3, नंबर 3 आहे कॉस सी प्लस कॉस डी. ओके, इथं कॉस कॉस ची ऍडिशन आहे. कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस, इथं येईल सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस ची ऍडिशन असेल तिथं दोन्ही कॉस कॉस येतात, परत तोच ब्रॅकेट सी मायनस डी अपॉन 2. आणि चौथा आणि लास्ट फॉर्म्युला आहे कॉस सी मायनस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी. ओके, सो याचा फॉर्म्युला आहे कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू, इथं येतं मायनस 2 टाइम्स साइन. ओके, मायनस येतो इथं, मायनस 2 टाइम्स साइन, ब्रॅकेट तेच परत, पहिला ब्रॅकेट सी प्लस डी अपॉन 2, इथं साइन सी मायनस डी अपॉन 2. आता हे 4 फॉर्म्युले आहे बघा, लक्षात ठेवायला सिंपल आहे. 4 फॉर्म्युले कोणाचे आहेत, तर पहिला फॉर्म्युला आहे साइन साइनची ऍडिशन, दुसरा फॉर्म्युला आहे साइन साइनची सबस्ट्रॅक्शन, तिसरा फॉर्म्युला आहे कॉस कॉसची ऍडिशन आणि चौथा फॉर्म्युला आहे कॉस कॉसची सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता राईट हँड साइड काय येणार आहे, जे तुम्ही दोन ब्रॅकेट जे बघताय ना, जिथे अँगलची ऍडिशन होती आणि सबस्ट्रॅक्शन होतीये, सो तुम्ही चारही फॉर्म्युलेमध्ये बघा मल्टिप्लाय होतोय त्या आन्सरला 2 ने. ओके, शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त मायनस आहे आपला, जिथं कॉस सी मायनस कॉस डी येणार आहे तिथं मायनस आहे. बाकी तुम्ही दोन ब्रॅकेट बघा, तिथं 2 येतोय, आणि ब्रॅकेट बघा, पहिला ब्रॅकेट आपला ऑलवेज काय येतोय सी प्लस डी अपॉन 2, दुसरा ब्रॅकेट काय येतोय सी मायनस डी अपॉन 2 येतोय. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं मग या फॉर्म्युल्यामध्ये, की ट्रिग्नोमेट्री येते कोणती आहे. सो बघा, साइन सी प्लस साइन डी असेल ना, तर ट्रिग्नोमेट्री काय येते, पहिला साइन येतोय दुसरा कॉस येतोय. त्याच ठिकाणी जर साइन सी मायनस साइन डी असेल ना, तर काय होतंय, पहिला कॉस येतोय दुसरा साइन येतोय. दिसतंय सगळ्यांना. जर कॉस सी प्लस कॉस डी असेल तर दोन्ही कॉस कॉस आहे, आणि जर कॉस कॉस मध्ये सबट्रॅक्शन असेल तर दोन्ही साइन साइन आहे विथ मायनस साइन, मायनस आहे त्याच्यामध्ये. ओके, सो साइन साइनची ऍडिशन असेल तर साइन कॉस, सबस्ट्रॅक्शन असेल तर कॉस साइन, कॉस कॉसची ऍडिशन असेल तर दोन्ही कॉस, आणि कॉस कॉसची सबस्ट्रॅक्शन असेल तर साइन साइन विथ मायनस साइन. ओके, यांना म्हणतो आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आता मला हे प्रूव्ह करायचं, खूप सिंपल आहे.
मी वाटलंच तर पहिला आणि म्हणजे पहिला फॉर्म्युला जर मी प्रूव्ह केला ना तर बाकी तुम्हाला प्रूव्ह करता येतील ॲज अ होमवर्क म्हणून. ओके, मी इथं लिहितो आता प्रूफ. प्रूफ. ओके, आता प्रूफ करायसाठी मी वापरणार आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आता पहिला फॉर्म्युला मी प्रूव्ह करणार आहे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला कोणते आहे बघा आपल्याकडे. पहिला फॉर्म्युला आहे माझ्याकडे साइन प्लस बी. तो फॉर्म्युला काय आहे बोला. साइन कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आणि साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय आहे. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. बरोबर. आता मला काय करायचं, समजा वरचं तुमचं इक्वेशन 1 आहे आणि खालचं समजा इक्वेशन 2 आहे. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला ऑफ इक्वेशन 1 असं कन्सिडर करा. फॉर्म्युला ऑफ इक्वेशन. सो मला काय करायचं, फॉर्म्युला यांची मला ऍडिशन करायची, कारण पहिला फॉर्म्युला साठी साइन. ओके, खूप सिंपल आहे बरं करे. बघा ऍडिशन करतो मी. सो मी कॅन राईट हिअर ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and पहिला गोष्ट बघा, बाकी तिघांचाही प्रूफ तुम्हाला समजेल. हा प्रूफ कधी एक्झामला येतो. ठीक आहे ना. प्रूफ दॅट साइन ए साइन बी प्लस साइन डी. त्यासाठी आपण प्रत्येक फॉर्म्युले प्रूफ केला. आपल्याला कंपाऊंड फॉर्म्युले फक्त प्रूव्ह करायची बाकी होते. ते तुम्हाला सांगितलं बघा, ते आपण ऐकले होते. सो ते आपण एक्झामच आलं आपलं चॅप्टर संपायचे आपल्याला प्रूव्ह करणार. आणि प्लस मी तुम्हाला आणखीन एक सांगितलेलं की सगळे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्री 1 पासून तर ट्रिग्नोमेट्री 2 पर्यंत सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये लिहून देणार आहे. ओके, म्हणजे फॉर्म्युले असेल. ओके, आणि इक्वेशन 1 and 2 ची ऍडिशन होतो. लाईन ए प्लस बी प्लस साइन ए बी. ओके, ए प्लस बी प्लस साइन मायनस इज इक्वल टू. आता राईट साइड काय बघा, साइन ए कॉस बी प्लस कॉस बी. ओके, कॉस मायनस कॉस ए साइन बी. सो काय कॅन्सल होईल तुम्हाला दिसतंय का. हा बघा, इथं कॉस ए साइन बी प्लस आहे आणि इथं कॉस ए साइन बी कसं आहे मायनस. कॅन्सल झालं. ओके, सो राहिलं काय आपल्याकडं साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी. आणि इथं पण काय राहिला साइन ए कॉस बी. म्हणजे किती टाइम्स आला हा 2 टाइम्स आला. 2 टाइम्स साइन ए कॉस बी. कोणाची व्हॅल्यू आली ही. दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. मी काय करतो, याला ब्रॅकेट करून ठेवतो. ओके, याचा यूज होणार आहे पुढं. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ओके, पण आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, साइन सी साइन डी आहे ना. इथं सी आणि डी अजून कुठंच नाहीये. तर आता मला करायचं सबस्टिट्यूट. हे बघा, ह्या ए प्लस बीच्या जागेवरती काय यायला पाहिजे, सी यायला पाहिजे. आणि ए मायनस बीच्या ऐवजी काय यायला पाहिजे, तर डी यायला पाहिजे. ठीक आहे. सो मी काय करतो, इथं आता सबस्टिट्यूशन करतो. सबस्टिट्यूशन साठी मी डायरेक्टली ब्लॅक इंक वापरतो. सो लेट असं म्हणू आपण याला. ए प्लस, ठीक आहे, याच्या जागा ए प्लस बीच्या जागेवरती मला पुट करायचं आहे सी अँड ए मायनस बी. जो ए मायनस बी ना त्याच्या जागेवरती मला पुट डी. सो आता इथं माझा सी येणार आहे ए प्लस बी जागेवरती आणि ए मायनस जागेवर डी. मग आता आपल्याला चेक करायचं की ए आणि बीच्या जागेवरती कोण येतील. ओके, समजा कन्सिडर करू आपण या दोघांचे ऍडिशन करू. समजा याला इक्वेशन नंबर 3 म्हणा, कारण आपण 1 आणि 2 वरती लिहिले आहेत. आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता 4 म्हणा. समजा मी काय केलं, ऍडिंग केले इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. सो लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड करा. म्हणजे ए प्लस बी प्लस ए मायनस बी. राईट हँड साइड डी. बरोबर. आता ए प्लस बी मायनस बी याच्यामध्ये काय होतंय, हा प्लस बी आणि मायनस बी काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे काय राहिला, ए प्लस ए 2a. बरोबर. आणि पुढे किती सी प्लस डी. म्हणजेच तुम्हाला ए ची व्हॅल्यू काय भेटली इथं, सी प्लस डी. हा 2 इकडे काय होईल, डिवाइड होईल. सो एच्या जागेवर तुम्हाला काय पुट करायचं आता, सी प्लस डी आपण 2 पुट करायचं. ओके, आता ए ची जागेवर तुम्हाला समजलं सी प्लस डी. आपले ब्रॅकेट काय येतोय, सी प्लस डी अपॉन 2 मला लागतो. ओके, जी इक्वेशन 3 आणि 4 आहे ना त्यांचं मी सबस्ट्रॅक्शन करतो. सबस्ट्रॅक्टिंग डायरेक्ट इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. ओके, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. सो काय मग ते एस बी प्लस काय होईल तो प्लस.
बरोबर ना, ए प्लस मायनस, सो बी प्लस झाला इज इक्वल टू इथं काही परत इथं मायनस झाला कॅन्सल, बी प्लस बी इक्वल टू मायनस डी. सांगा रे बी ची व्हॅल्यू किती झाली, सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी. सो हे झालं बी. ठीक आहे, आता मला हे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू जिथं मी बॉक्स केलाय ना तिथं मला टाकायचं प्लस बी आणि सो देअरफॉर त्याचा काय करतो रोमन नंबर तो रेडिकनेस त्याला मार्क करतो, त्याला मी रोमन नंबर. ओके, हा, सो वी कॅन राईट हिअर देअर इक्वेशन 1 becomes, ओके, काय होतं इन ए करायचं मला सी, लेफ्ट हँड साइड काय झाली साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू पुढे कोण आलेलं आहे बघा 2 आलेला आहे. परत इथं साइन ए कॉस बी आहे, मग अगोदर साइन आहे आणि ए ची व्हॅल्यू किती पुट करायची सी प्लस डी अपॉन 2, तर बी व्हॅल्यू काय पुट करायची सी मायनस डी अपॉन 2. ओके, सो 2 साइन इथं आला सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. दिस इज द फायनल आन्सर आणि हेन्स प्रूफ. ओके, आता हे पहिलं होतं म्हणून थोडा टाइम लागला कारण याच्यामध्ये हे सबस्टिट्यूशन आहे ना, आता हे लेट हे प्रत्येक प्रूफ साठी येणार आहे. ओके, आता मी प्रत्येक वेळेस हे लिहिणार नाही, इथं लक्षात आहे तुमच्या. हे आता आपल्याला डायरेक्ट करायचं, ए प्लस बी ची व्हॅल्यू सी घ्यायची, ए मायनस बी ची व्हॅल्यू डी घ्यायची, ए ची व्हॅल्यू सी प्लस डी अपॉन 2, बी ची व्हॅल्यू सी मायनस डी अपॉन 2. ठीक आहे, आता हे पहिलं इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी पहिलं झालं बरं का आपलं आता, बरोबर, आपण पहिलं कंप्लीट केलंय. आता दुसरं जे मला प्रूव्ह करायचं आहे ना, इथं मी काय केलं होतं की प्रूफ साठी पहिल्यासाठी साइन ए प्लस बी साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला, इथं परत साइन लागतोय आपल्याला, सो हेच दोन फॉर्म्युले वापरायचे. फक्त इथं मी ऍडिंग केली ती इक्वेशन 1 आणि 2 ची. आता सेकंड प्रूफ करण्यासाठी मला काय करावं लागेल सांगा. पहिला फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी मी ऍडिशन केली, फॉर्म्युला मला प्रूव्ह करायचा आहे, सो काय करावं लागेल रे सबट्रॅक्शन करायची. ओके, सो मला आता साइन सी आणि साइन डी ची सबट्रॅक्शन करायची आहे. सो सेकंड प्रूव्ह करताना ज्यावेळेस मला आता सेकंड इक्वेशन काय म्हणणार, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 नंबर्स तेच बरं का आपले, मी नंबर कुठे चेंज नाही केले. हा आपला इक्वेशन 1 आहे, हा इक्वेशन 2 आहे, याला मी रोमन नंबर दिलाय 1, त्याचा पुढे परत यूज व्हायचा आहे आपल्याला. इथं 3 इथं 4, त्यानंतर मग इथे होते याला पण नंबर देऊन ठेवतो मी, याला समजा नंबर दिला मी 5 आणि याला समजा 6. ओके, मग इक्वेशन 1 बिकम्स, सो ते कशाला 3 4 5 6 वरून आलेले आहे. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चं मला सबट्रॅक्शन करायची आहे. सो इक्वेशन 1 साइन ए प्लस बी आहे, 2 साइन ए मायनस सबट्रॅक्शन करायची आहे, बरोबर. मग साइन ए प्लस बी कोण आहे रे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके, मायनस साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. ठीक ना. ओके, सो लेफ्ट हँड साइडला सेम साइन ए प्लस बी माइनस साइन ए माइनस बी इज इक्वल टू, आता इथं साइन ए इंटू कॉस बी आणि इथं कॉस ए इंटू साइन बी, याला मी ॲज इट इज ठेवलं, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, याला मी ॲज इट इज ठेवलं, मायनस आता ब्रॅकेट ओपन करतो, ब्रॅकेट ओपन केल्यावरती साइन ए कॉस बी हा मायनस झाला आणि हा मायनस मायनस काय होईल प्लस कॉस ए साइन बी. काय कॅन्सल होईल आता इथं साइन ए कॉस बी इथं प्लस आहे आणि इथं साइन ए कॉस बी मायनस आहे, आला काय मायनस, ते मायनस झालं, म्हणजे काय राहिलं बघा आपल्याकडं. सो रिमेनिंग टर्म्स साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी इज इक्वल टू, इथं राहिला कॉस ए साइन बी, कॉस ए साइन बी मायनस प्लस आहे. ओके, इथं प्लस कॉस ए साइन बी परत, म्हणजे कॉस ए साइन बी 2 टाइम राहिला. ओके, म्हणजे आपल्याकडे काय राहिलं साइन ए प्लस बी मायनस
minus sin A minus B is equal to 2 times cos A sin B. sin B. ठीक आहे. सो याला मी परत ब्रॅकेट करून ठेवतो. बॉक्स, ब्रॅकेट नाही, बॉक्स. ठीक आहे. आणि याला मी इक्वेशन नंबर म्हणतो आता रोमन मधला 2, कारण त्याला आपण 1 कन्सिडर केलं होतं. ओके. आता सेम रिपिटेशन आहे, जे मी इथं ब्लॅक पेनने लिहिलं ना रे, लेट तुम्हाला ए प्लस बी सी पुट करायचा, ए मायनस डी पुट करायचा. ठीक आहे ना, हेच सगळं. मग तुमची ए ची व्हॅल्यू किती येणार, सी प्लस डी अपॉन 2, बी ची व्हॅल्यू काय येणार, सी मायनस डी अपॉन 2. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला समजलंय बघा. मी डायरेक्ट लिहितो फ्रॉम इक्वेशन त्यांना आपण काय नंबर दिलेत, हा 3, 4, 5 आणि 6. फ्रॉम इक्वेशन 3, 4 and 3, 4, 5 and 6. ओके. इक्वेशन 2 बिकम 2 कोणता, रोमन. इक्वेशन 2 बिकम्स काय येईल रे बघा, ए प्लस बी च्या जागेवरती काय पुट करायचं आहे आपल्याला, सी. सो साइन सी मायनस इथं परत साइन ए मायनस बी च्या जागेवरती काय पुट केलेलं आहे आपण तिथं, डी. समजतंय ना, हे बघा आपण तिथं लिहिलेलं आहे बरं का, डबल लिहित नाही मी त्यासाठी. ए प्लस बी च्या जागेवर तुम्हाला सी पुट करायचं आहे. त्याला मी नंबर दिलेले आहेत ऑलरेडी, बट मार्क करून ठेवतो. ए प्लस बी जागेवर तुम्हाला सी पुट करायचं आहे, ए मायनस बी च्या जागेवर तुम्हाला डी पुट करायचं आहे. तुमची ए ची व्हॅल्यू आलेली आहे सी प्लस डी अपॉन 2 आणि तुमची बी ची व्हॅल्यू आलेली आहे सी मायनस डी अपॉन 2. ओके. येस. सो बघा, सो साइन सी मायनस साइन डी काय होईल, साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू, इथं 2 ऑलरेडी आहे, कॉस एच्या जागेवरती काय पुट करायचं आहे, सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन परत बी जागेवरती काय पुट करायचं आहे, सी मायनस डी अपॉन 2. सो दिस इज द फायनल आन्सर, म्हणजे आपलं इक्वेशन 2. ओके. हेन्स प्रूफ. समजलं हे. ओके. आता असंच आपल्याला तिसरं इक्वेशन प्रूव्ह करायचं. आता तिसरं इक्वेशन तुम्हाला आयडिया आली असेल बघा. तिसरं इक्वेशन कोणतं आहे, हे बघा, हे आपलं सेकंड पण झालं आता, सेकंड ऑल्सो कम्प्लिटेड. आता तिसरं जे मला प्रूव्ह करायचं आहे, कॉस सी प्लस कॉस डी, याच्यासाठी मी कोणते फॉर्म्युले वापरू रे, मी तुम्हाला थोडंसं लॉजिकली सांगतो. ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी. व्हेरी गुड. आणि तिसरा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी मला त्यांची ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन, तुम्ही जे फॉर्म्युले मला सांगितले ना आता, त्यांची मी ऍडिशन घेऊ का सबट्रॅक्शन. फॉर्म्युला नंबर करेक्ट, फॉर्म्युला 3 साठी मला ऍडिशन लागेल, फॉर्म्युला नंबर 4 साठी लागेल सबट्रॅक्शन. तुम्ही नोटबुक घ्या. आता मला तिसरा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. इथं तिसरा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी मी 2 फॉर्म्युले लिहिणार इथं. सो पहिला आहे कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन बी. ठीक आहे. याला मी इक्वेशन नंबर काय देतो मध्ये, हा, याला मी इक्वेशन नंबर आता 7. दिस इज 7. आणि माझ्याला आहे ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए मायनस तिथं प्लस होईल साइन ए साइन बी. याला मी इक्वेशन नंबर देतो. तुम्हाला फॉर्म्युला नंबर 3 करायचा आहे, त्याच्यामध्ये कॉस ची ऍडिशन आहे. सो मी पण तेच करणार आहे. इक्वेशन 7 and 8. सो लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड होईल, म्हणजे कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे. प्लस करतोय आपण, प्लस कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर काय झालं इथं, आता इथं मायनस साइन ए साइन बी, इथं प्लस साइन ए साइन बी कॅन्सल झाला. ठीक आहे. सो राहिलं काय, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू, इथं कॉस ए कॉस बी, इथं कॉस ए कॉस बी. बरोबर. राहिलं काय इथं, कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए कॉस बी. ओके. So remaining terms you can write cos A plus B plus cos A minus B is equal to, हे झालं 2 times
cos A cos B. cos A plus B plus cos A minus B काय झाला 2 times cos A cos B. याला मी रोमन नंबर देतो 3. ओके बस आन्सर. काय करायचं आहे आता डायरेक्टली फ्रॉम इक्वेशन 4 बरोबर ना का 3 4 5 6 3 4 5 6 फ्रॉम इक्वेशन 4 5 and 6. ओके इक्वेशन 3 becomes काय होईल मग हे cos a प्लस बी जागेवर तुम्हाला काय पुट करायचं आहे c प्लस cos a मायनस b च्या जागेवरती काय पुट करायचं आहे d इज इक्वल टू 2 टाइम्स मी तुम्हाला सांगितलं cos cos ची ऍडिशन असेल दोन्ही cos cos आले आला का cos cos. सो cos a ची व्हॅल्यू किती c प्लस d अपॉन 2 इंटू cos c minus d upon 2. Okay, this is the formula hence proof. चलो ओके सो जे इक्वेशन नंबर 3 होतं बघा ते पण आपण प्रूव्ह केलं फॉर्म्युला नंबर 3. सो दिस इज ऑल्सो डन नाउ. आता राहिलं चौथं. आता 4th नंबर मध्ये काय cos c minus cos d आहे. सो जे मी इक्वेशन लिहिले ना cos चे तिथं फक्त आपल्याला काय करायची आता सबस्ट्रॅक्शन करायची आहे. ओके सो वी गेट द आन्सर हियर. सो 4 प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो इक्वेशन काय नंबर त्यांचे 7 आणि 8 आहे ना इक्वेशन 7 मायनस इक्वेशन 8 इक्वेशन 7 मायनस इक्वेशन so cos a plus b minus cos a minus b is equal to cos a plus b काय आहे cos a cos b minus sin a sin b minus मध्ये ब्रॅकेट टाकायचा असतो cos a cos b plus sin a sin b. ओके सो ब्रॅकेट ओपन करा सो वी गेट cos a cos b cos a cos b minus sin a sin b हे मायनस होईल मायनस cos a cos b. ओके हे मायनस हे प्लस काय होईल मायनस होईल sin a sin b. सो काय झालं बघा इथं cos a cos b प्लस आणि cos a cos b मायनस कॅन्सल होईल. सो दोन्ही ठिकाणी कोण राहिला होता मायनस साइन ए साइन बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे सो काय राहिलं मायनस साइन ए साइन बी मायनस साइन ए साइन बी. ओके सो फायनली वी गेट हियर cos a plus b minus cos a minus b is equal to minus 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 2 times sin a sin b. ओके याला पण मी बॉक्स करतो आणि आता हे झालं माझं रोमन मध्ये इक्वेशन नंबर 4. ओके ओके अगेन वी कॅन राइट हियर फ्रॉम इक्वेशन 3 4 5 and 6 equation 4 becomes so cos a plus b जागेवरती c minus cos a minus b जागेवरती d is equal to minus 2 sin a च्या जागेवरती कोण आलं c plus d upon 2 into sin परत c minus d upon 2. This is the final answer किंवा जे आपल्याला रिक्वायरमेंट होतं ते. सो कॅन राइट हियर हेन्स सोपे होते नाही प्रूव्ह करायला काय डिफिकल्ट नाही होते बघा समजलं का चारी पण. ओके सो इन दिस वे वी कॅन ऑल्सो प्रूव्ह अवर फॉर्म्युला नंबर 4. ओके सर लक्षात ठेवा व्यवस्थित काही असं डिफिकल्ट नाहीये त्यांचं प्रूफ पण आपण लिहिलंय प्रूफ सिंपल होतं. आता
याच्या पुढचा जो पार्ट आहे ना तो आहे आपला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि ते आपण ऑलरेडी डिराईव्ह केलं. मी तुम्हाला सांगितलं बघा की ज्या वेळेस आपलं फॅक्टरायझेशनचं प्रूव्ह चालू होतं ना त्याच वेळेस आपण डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले पण तयार केलेत. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि त्याला मी काय केलंय रोमन नंबरने नंबर्स दिलेत, रेड कलरने आपण त्याला बॉक्स करून ठेवलेला आहे. ओके, ते आपले आता डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे बघा. हा चौथा फॉर्म्युला आहे, हा थर्ड आहे, इथं सेकंड आहे, इथं फर्स्ट आहे. ओके, म्हणजे ते फॉर्म्युले कुठून तयार झाले, ह्याच फॉर्म्युलेवरून तयार झालेत बरोबर. किंवा आपण असं म्हणू शकतो की डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यानंतरच कोणता फॉर्म्युला तयार झाला, फॅक्टरायझेशन. आपण काय केलं, ह्याच फॉर्म्युल्यामध्ये ए प्लस बी जागेवरती सी पुट केलाय, ए मायनस बी जागेवरती डी पुट केलाय. ओके, तेच तर फॉर्म्युला मला खाली लिहायचे. सो ते झाले आपले डिफॅक्टरायझेशन. सो तुम्हाला एक तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागतील किंवा डिफॅक्टरायझेशन बरोबर. कारण जर तुम्ही पहिले 4 फॉर्म्युले जर लक्षात ठेवले फॅक्टरायझेशनचे तर हे डिफॅक्टरायझेशन तुम्हाला लगेच येणार आहे. ओके, सो बघा पहिला बॉक्स काय आपला, आपला पहिला बॉक्स आहे जो रेड पेनने आपण मार्क केला तो साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी इज इक्वल टू टाइम साइन ए कॉस बी. फक्त लिहिताना मी त्याला लेफ्ट हँड साइड म्हणजे ला टू साइन ए साइन म्हणजे कॉस बी असं लिहिणार आहे. ओके, सो आपला पहिला फॉर्म्युला आहे रायटिंग हियर फर्स्ट फॉर्म्युला 2 साइन ए कॉस बी इज इक्वल टू असतो काय होतं राईट त्याच्या लेफ्ट साइडला साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. आठवला का, हाच फॉर्म्युला होता ना. येस, फक्त मी त्याची राईट हँड साइड लेफ्टला लिहितोय बघा तो फॉर्म्युला. हे बघा 2 साइन ए कॉस बी, साइन ए प्लस बी मध्ये प्लस साइन ए. आता नेक्स्ट सेकंड काय बघा, अगोदर कॉस आहे 2 कॉस ए साइन बी आणि तर काय साइन ए प्लस बी मायनस ए मायनस बी. ओके, सो सेकंड फॉर्म्युला नाव 2 टाइम्स अगोदर कॉस आहे सेकंड मध्ये कॉस ए साइन बी इज इक्वल टू काय साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. ठीक आहे, हा सांगा ना मग तिसरा फॉर्म्युला काय आता, तिसरा बॉक्स इथं येतो 2 कॉस ए कॉस बी बरोबर. इकडं म्हणजे इकडं काय मग कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. इथं साइन कॉस कॉस साइन होतं, आता इथं दोन्ही कॉस कॉस आहे 2 कॉस ए कॉस बी कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ओके, आणि लास्ट वन फोर्थ वन फॉर्म्युला, फोर्थ मध्ये काय आहे 2 साइन ए साइन बी. हे बघा इथं मायनस आहे, हा मायनस 2 साइन बी इसलिए मला मायनस 2 साइन ए इज इक्वल टू काय होईल काय होतं साइन सॉरी कॉस बी मायनस कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. ठीक आहे, हे मायनस साइन मी इकडे देतो फक्त म्हणजे आपला तो फॉर्म्युला काय तयार होईल 2 साइन ए साइन बी इज इक्वल टू मायनस इकडे आला म्हणजे पहिला ब्रॅकेट मायनस होईल म्हणजे मायनस कॉस ए प्लस बी आणि हा मायनस मायनस प्लस झाला कॉस ए मायनस बी. सो दीज आर द डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले जे आपण ऑलरेडी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले प्रूव्ह करतानाच ते आले होते. ओके, अंडरस्टूड. दिसायला बघा तुम्हाला डिफिकल्ट वाटेल बघा बट तुम्ही प्रूव्ह करून बघितले बघा फॉर्म्युले. सो तुम्हाला जो पॅटर्न समजतो की काय येऊ राहिलं कसं येणार आहे बरोबर. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला वाटलं की सर मी पहिले 4 फॉर्म्युले लक्षात ठेवतो, सो येस तुम्ही पहिले 4 फॉर्म्युले लक्षात ठेवा. पहिले 4 फॉर्म्युले आले कसे आले ना, तर तुम्ही पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवला साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू टाइम सी प्लस अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन 2. सो तुम्हाला माहिती आहे सी मागेल आपण ए प्लस डी जागेला दिला आपण ए मायनस काय झाला साइन प्लस साइन ए मायनस बी इज इक्वल टू 2 साइन ए इंटू कॉस बी बरोबर. हे ना सगळं म्हणजे सी प्लस डी अपॉन आपण कोणाच्या प्लेस आहे सी प्लस डी अपॉन 2 आपण कोणाच्या प्लेसला ए च्या प्लेसवर बरोबर. आणि इथं सी मायनस डी अपॉन 2 आपण कोण आपण तो जागेवर लिहिला बी च्या. हे जे इक्वेशन आलं त्या जागेवरती. ओके, तर मी तर सांगेल बघा की तुम्ही फक्त फॅक्टरेशन फॉर्म्युला ठेवा, डी फॅक्टरेशन फॉर्म्युला तुम्हाला करता येईल. ओके, सो दॅट्स टिपिकल दिस इज ऑल अबाउट फॅक्टरायझेशन डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आणि त्यांचं आपला याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, जास्त डिफिकल्ट नाहीये.
सो एक सिंपल क्वेश्चन आहे स्टार्टिंगचा, तो आपण घेऊ आणि मग प्रूव्ह दॅट क्वेश्चन सॉल्व्ह करू. मला वाटतं 3.4 काहीतरी आहे. ही पण मला पहिला क्वेश्चन आपला सबमिट होऊन जाईल. आणि yes, we have 5 minutes. 5 to 6 minutes तो दे. So I'm writing exercise 3.4. मतलब क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? The following as some or difference or difference of geometric functions of two functions. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं? सम और डिफरन्स, म्हणजे मल्टिप्लिकेशन दिलं असेल, सम आणि प्लस लिहायचं असं फॉर्म्युला वापरायचे असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. ओके, खूप सिंपल आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये. सो क्वेश्चन नंबर 1, 2 sin 4x into cos 2x असं दिलेलं आहे. ओके, आता 2 sin अगोदर साइन नंतर अगोदर साइन नंतर cos वापरायचा वापरायचा. ओके, सो आता आन्सर स्टार्ट झाला. हा क्वेश्चन सॉरी ते केला असतो हा. सो वी हॅव 2 sin 4x into cos 2x, किंवा आपण असं म्हणू अगोदर फॉर्म्युला लिहितो मी. वी हॅव काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं फॉर्म्युला आहे 2 sin a cos b इज इक्वल टू काय असतो? sin a प्लस b प्लस sin a मायनस b. ओके, दिस इज द फॉर्म्युला. ओके, मग 2 a च्या जागेवरती कोण आलंय आता? आलाय 4x इंटू कॉस, दिसतंय का? a च्या जागेवरती 4x आलेला आहे आणि b च्या जागेवरती 2x आलेला आहे अँगल. सो इथं b च्या जागेवरती कोण लिहू मी? 2x. तसंच इथं फॉर्म्युल्यामध्ये चेंज करायचं साइन. सांगा a च्या प्लेसवर कोणाला लिहू? 4x. b च्या जागेवर कोणाला लिहू? 2x प्लस साइन. परत a च्या जागेवरती कोणाला लिहू? 4x. b च्या जागेवरती कोणाला लिहू? 2x. आला आन्सर. काय झालं बघा? साइन 4x प्लस 2x साइन 6x प्लस साइन 4x मायनस 2x साइन 2x. दिस इज द आन्सर. सोपं आहे का नाही? साइन 6x प्लस साइन 2x. ओके ओके, सेकंड एक्झाम्पल. सेकंड समजा तुम्हाला दिलंय 2 cos 35 इंटू cos 75. दोन्ही cos cos आलेत. सो दोन्ही cos cos साठी कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? बाई cos cos. मी तो फॉर्म्युला लिहितो. वी हॅव ओके, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? 2a cos b इज इक्वल टू cos a प्लस b प्लस cos a मायनस b. ठीक आहे. सो 2 सांगा आता cos a च्या जागेवरती कोण आलंय? 35. b च्या जागेवरती कोण आलंय? 75. ओके, सो वी गेट हिअर 2 cos a च्या जागेवरती आहे 35 इंटू cos b च्या जागेवरती आहे 75 इज इक्वल टू cos a प्लस b 35 प्लस 75 प्लस cos a मायनस b 35 मायनस 75. सो इज इक्वल टू cos. सांगा रे 35 प्लस 75. 75 प्लस 80 110 प्लस cos सांगा मायनस 40. एक स्टेप वाढवावं लागेल मग आपल्याला. आता इथं cos 110 सांगा रे cos मायनस थिटा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला आहे. cos मायनस थिटा काय असतो? प्लस cos थिटा का मायनस cos थिटा? प्लस थिटा. प्लस cos थिटा म्हणजे तो निगेटिव्ह होतो. cos 40. दिस इज द आन्सर. ओके, चला मी दोन प्रॉब्लेम देतो लगेच तुम्हाला सॉल्व्ह करून सांगायचे मला. आपला नंबर 3 आहे. नाही म्हणत इथं सॉल्व्ह करायचं तुम्हाला. 2 cos 4 थिटा घ्या नोटबुक मध्ये तुमच्या. cos 2 थिटा 2 cos 4 थिटा cos वरती जो फॉलो एक्झाम्पलला तोच. आणि चौथा आहे 2 sin 2 पाय बाय
into cos 2. Okay, 2 pi by 3 into cos pi by 2. Correct. क्वेश्चन लिहिलं ना, क्वेश्चन लिहून घ्या. 2 4 थीटा cos 2 2 sin by 3 cos pi by 2. cos theta plus cos 2 theta. हाँ, Cos 6 theta plus cos theta. cos 6 थीटा प्लस cos 2 थीटा. राईट आन्सर आहे. हा बरोबर आन्सर आहे. आता तसंच मला सर सांगा. sin 7 pi by 12 plus sin pi by 7 pi by का एक मिनिट 10 pi by 6. 7 pi by 6 आहे ना. हो मग बरोबर आहे. sin 7 pi by 6 प्लस sin हा प्लस 5 by 6. Pi by 6. ओके. सो दिस इज द आन्सर ऑफ. सो समजलं मला. सो उद्या आपण काही क्वेश्चन हे आन्सर आले कर सगळ्यांचे मिळर्स. Yes, sir. ओके ओके लेक्चर. ओके ठीक आहे. उद्या मला वाटतं न्यू आर्ट्स रेसिडेन्शियलचा मॅथचा पेपर आहे.